नाशिक रोड येथे उत्सवमंगल कार्यालयात दिनांक 28 व 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या गृहउद्योजिका मेळाव्याचा सांगता समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी या मेळाव्यात सहभागी झालेल्या कार्यकारी मंडळ यांनी मोठी मेहनत घेऊन आणि हा मेळावा अतिशय सुंदर आणि छान प्रकारे मांडणी कृती केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर या संस्थेच्या अध्यक्षा यांनीही सर्वांना अभिनंदन त्याचबरोबर शुभेच्छा दिल्या। मेळावा यशस्वी करण्याकरिता कार्यकारिणी सौ रेखा पाटील, सौ मीरा तुंगार, सौ सुरेखा पेखळे, सौ सोनाली पाटील, सारिका जगताप, सुरेखा कोल्हे, कामिनी ताजनपुरे, नलिनी कड, सारिका बणे, निलांबरी पाटील, वनिता जगताप, जयश्री पेखळे, विद्या बालकवडे, सुनीता गायकवाड, माया पाटील यांनी मोलाचे सहकार्य या मेळाव्यासाठी केल्याबद्दल त्यांचा या सर्व कार्यकारिणींचा अभिनंदन करण्यात आले व सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे हा मेळावा यशस्वी करण्याकरिता विविध मान्यवरांनी त्याचबरोबर परिसरातील नगरसेवक, नगरसेविका, आमदार, खासदार त्याचबरोबर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। तसेच या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी सौ नलिनी कड यांनी सायकलिंग क्षेत्रात केलेलं योगदान त्याचबरोबर सायकलिंगमध्ये केलेला विक्रम नाशिकच्या क्षेत्रात फार मोठं योगदान असल्याचं या प्रसंगी नमूद करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांनी सायकलिंगमध्ये उच्चांक गाठला असून त्याचबद्दल त्यांचा सक्षम आणि बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या प्रसंगी सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर पुढील परदेशात त्यांची सायकल फेरी होणार असून त्याकरिता त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। अतिशय आनंदाची बाब म्हणजे परदेशात सुद्धा भारतीय श्री अर्थात नलिनी कड मॅडम यांनी या क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाबद्दल त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले असून आपल्या प्रतिक्रिया या माध्यमातून मिळालेले अनुभव त्यांनी या प्रसंगी नमूद केलेत। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आजपर्यंत 250 सदस्य झालेले आहेत। मंडळाची स्थापना करण्याचा एकच उद्देश होता की जास्तीत जास्त महिलांची उन्नती व्हावी। ह्या उद्देशापूर्तीसाठी आपण आतापर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत। महिलांना उद्योजकपर प्रोत्साहन, माहिती आणि मार्गदर्शन देत असतो। उद्योजक महिलांसाठी हक्काचं डिजिटल मार्केटिंगसाठी पण मदत करत असतो। व्यक्तिगत शिबिरं, आरोग्य सेवा शिबिरं व मुलींसाठी स्वसंरक्षण व्याख्यानं असं आयोजित करत असतो। महिलांसाठी व्यासपीठ प्रशिक्षण कार्यक्रम व कायदेविषयक माहिती पण आयोजित केलेली जाते। वेगवेगळ्या प्रकारचे विविध सण आणि आपली संस्कृती जपण्यासाठी उत्सव साजरे केले जातात। वाहतूक व्यवस्था, जनजागृतीचे, ग्राहकांचे अधिकार यासारखे विविध कायदे आणि सामाजिक उपक्रम आपण ह्या ठिकाणी राबवत असतो। महिलांच्या अंगीकृत गुणांना विकसित करण्यासाठी विविध स्पर्धांचे पण आयोजन करत असतो। कोविडमध्ये सुद्धा असे उपक्रम न थांबवता ऑनलाईन पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। दरवर्षी आपण एक गड किल्ल्यात भेट देतो व पावसाळी सहलचे आयोजन करत असतो। सर्व विचार करता ह्या वर्षी ज्या महिला घरगुती व्यवसाय करत आहे असे त्या महिलांना हक्कांचे व्यासपीठ मिळावे म्हणून सक्षम मराठा महिला मंडळ या वर्षी 3रे उद्योजक मेळावा भरवून तिच्या बरोबरच असते, त्यामुळे मी तिला खूप ओळखलेलं आहे। म्हणून मी आज 1-2 शब्द बोलणार आहे। आज आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे आपण सत्कार केलेले आहे, परंतु आज आपण खास एका व्यक्तीचा सत्कार करायचा राहिलेला आहे। खूप खास व्यक्ती, त्यांचे खास असण्याचे वैशिष्ट्य जाणून घेऊया। अशा व्यक्ती आहे, कोणाच्याही मनावर राज्य करून जातील, 100% निस्वार्थी, 99% 99.चे सोनं म्हणतो ते आहे त्या दागिन्याचे, त्या सोन्याचे कुठलेही दागिने बनवा, शोभूनच दिसतील। खरं सांगू काय बोलू आणि किती बोलू हे मला सुचत नाही, कारण इतक्या काही खूप सुंदर तिचे मला जे आठवतात ते क्षण आहेत। एक तर सांगितली, दुसरी जाऊन जाते, दुसरी सांगू, पहिली राहून जाते, पण मी छोटासा प्रयत्न करणार आहे। आता आपण मुद्द्यावर येऊ। ह्या आहे आपल्या कार्यक्रमाच्या मेन कर्तव्यदक्ष फाउंडर, कर्तव्यदक्ष। यासाठी म्हटले की मी त्या आपल्या मॅडम खूप मोठ्या संकटातून मात करून जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे।
साधा ताप येऊ द्या, डेंग्यू येऊ द्या किंवा कुठलंही कारण आपण आजारी पडलो तर आपण किती दिवस लावून धरतो, त्याचा किती भाऊ करतो. आणि आपल्या या शूर धाडशी रणरागिणीने अशी त्या संकटावर मात केली. नोव्हेंबरमध्ये हा असा काळात दिवस उगवला आणि आमच्या मॅडम पॉझिटिव्ह झाल्या. या धाडशी राणीने खूप धैर्याने घेतले. घरात भाऊजी घाबरत होते, रडत होते आणि राणी त्यांना समजावत होती. तिच्या जागेवर दुसरे कोणी असते तर तिला सांभाळणे अवघड झाले असते, परंतु तिचे हे कारण सगळ्यांना जाणते. लवकर माणसे ओळखणे हा तिचा एक खूप छान म्हणजे स्वभाव म्हणा की तिच्याकडे ते कला कौशल्य आहे आणि ती लवकर सांगत नाही. जेव्हा मैत्रिणींना पाहुण्यांना माहीत झाले तेव्हा आम्हीच खूप रडत होतो आणि ती आम्हाला समजवत होती. परंतु म्हणतात ना, जे पेरले तेच उगवते, ते झाले तिच्या बाबतीत. तिने इतके प्रेम पेरून ठेवले होते ना, ते सगळे तिला शुभेच्छा रूपात, आशीर्वादाच्या रूपात तिला मिळाले. सर्व मैत्रीण देवाला प्रार्थना करत होत्या. अशी एकही मैत्रीण नसेल की ती ढसाढसा रडली नाही. कोणालाही तिचा आधार वाटावा, आदर वाटावा. हर प्रकारच्या मदती करत, आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो करते. आश्रमात मदत, कोणी शिक्षणाला मदत. तिच्या तिची स्वतःची परिस्थिती खूप सधन आहे, परंतु स्वतः क्लासेस घेईल, काही ना काही करून ती स्वतः पैसे कमावणार आणि ती गरजू व्यक्तींची मदत करणार. हे मी तिच्या बरोबर राहते आणि हे मी जाणलं. तिने कधीही कोणाला काही समजू दिलं नाही. मी ती या हाताची मदत ती त्या हाताला पण माहिती होऊ देत नाही. म्हणून ती खूप खूप सुरेखा आहे. तिचं नावही योगायोगाने सुरेखा आहे, परंतु ती सुरेखा अशी संस्कारी आणि तिला कसलीच अपेक्षा नाही की मला कोणी चांगले म्हणावे, कोणी कौतुक करावे, या हाताने करता हवे, त्या हाताला माहीत नसावे, असे तिचे स्वभाव आहे. पण मी तो जाणला आहे. थोडक्यात खरं सांगते, खरं तर ती मेळावा घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण हेच मॅडम आत्ताच आजारातून उठल्या, परंतु त्याच मॅडम म्हणाल्या, उद्योजक महिला खूप कधीच्या वाट बघतात, मेळावा घेऊन टाकू. सांगा आता मी जे केलेले आहे ते काही चुकीचे वाटते का? मॅडमबद्दल जे बोलायचे झाले ते मला पुस्तक पण कमी पडेल. मॅडम आम्हा सगळ्यांना हाताशी धरून सगळं करून घेतात. त्या सर्वांची आई आहे, म्हणजे काही चुकलं तर त्या कधी कधी औषध पण पाजतात, कडू औषध, आणि त्याचा गुणही येतो सगळ्यांना आणि कोणाला त्याचा राग पण येत नाही. अशा या आमच्या पेखरे मॅडम. अशा म्हणजे या अशा खूप अपुरा आहे. मी जे बोलले ते खूप कमीच आहे. आणि तर आपण सर्वांनी त्यांचा म्हणजे टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करावं, असं मनोधैर्य शिकावं. तर त्यांच्याकडून त्या मनोधैर्यामुळे काय कळालं माहिती आहे की जर मनोधैर्य असेल तर आपल्यामध्ये जे म्हणजे जे काय बदल होतात ते सगळे बदलामुळे आपली प्रकृती लवकर बरी होते, असे मला वाटते. हे तिच्याकडून मी शिकली. तर पेखरे मॅडमनी येऊन त्यांचा सत्कार आप्पांनी करावा ही विनंती. सायकलिस्टमध्ये एक नंबर, तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहात. जगाच्या पाठीवरती तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करतात. आणि काय सांगाल तुम्ही मॅडम, बोला ना. नमस्कार, मी नलिनी मधुकरकर, नाशिक सायकलिस्ट, रनर, ट्रेकर, त्याचबरोबर स्विमर आहे आणि योग शिक्षक आहे. हे सर्व जे आपण बघता कंटिन्यू माझी सायकलिंग चालू असते आणि वेगवेगळ्या मॅरेथॉन चालू असतात. या सगळ्यांसाठी मी योगाला महत्त्व देईन. योगा आणि मेडिटेशन यामुळे हे सगळं शक्य होतं. आणि कालचा दिवस तसा खूप छान होता. काल 28 मार्च 2026 या दिवशी माझी 49,000 किलोमीटर सायकलिंग होणार होती. त्यासाठी मला 110 किलोमीटर सायकलिंगचं किलोमीटर पाहिजे होतं. तर मी विचार केला की कळसुबाईला आपण गेलेलो नाही सायकलवर, तर कळसुबाईला जावं. आणि घरातून सुद्धा सपोर्ट होता, घरातल्यांनी सर्वांनी हो म्हणाले आणि मी पहाटे 5 वाजता सायकलिंग चालू केली. आणि कळसुबाईला जाताना मी 11:30 पावणे 12 वाजता मी कळसुबाईच्या म्हणजे प्लेसला पोहोचली आणि तिथे छान फोटोग्राफी वगैरे केली. मला फोटो काढायला आवडतात. फोटो यासाठी की इतके सुंदर सुंदर ठिकाणं जी असतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप छान छान ठिकाणं आहेत. आणि आपण बरेच लोक बाहेर फिरायला जातो, इंडियाच्या बाहेर जातो, पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप सुंदर असे ठिकाणं आहेत आणि ते सर्वांना माहीत व्हावे यासाठी मी फोटो काढत असते आणि स्टेटसला वगैरे टाकत असते. खूप सुंदर असा अनुभव होता कालचा दिवसभरचा.
एक बोंबलेवाडी म्हणून मला टाकीच्या पुढे लागलं. तर तिथे एका मावशी झाडत होते अंगण. तर मला म्हणे चहा घ्या आणि अनोळखी व्यक्तीसुद्धा मला रस्त्याने खूप मदत केली आणि त्यांच्याकडे मी चहा वगैरे घेतला. तिथेच थांबली फक्त आणि नंतर परत रस्त्याने प्रवास चालू केला. एकटी होती पण असं काही घाबरण्यासारखं वातावरण नव्हतं. सगळे लोक मोटिवेट करत होते. वेगवेगळे गाड्या वगैरे थांबत, मॅडम कुठून आल्या काय, आम्ही रस्त्यातच राहतो, आम्ही समोरच्याच गावात राहतो, घाबरू नका, असे छान वेगवेगळे मला सपोर्ट करत होते. आणि त्या सर्वांमुळे माझा जो प्रवास आहे तो खूप छान झाला. जेवणाच्या तिथेसुद्धा कळसुबाईला पोचल्यानंतर जेवण झाल्यानंतर ते जे दुकानदार होते त्यांनीसुद्धा मला थोडंसं ऊन उतरू द्या, थांबा, आणि म्हणजे असं छान घरातल्यांसारखंच वागणूक दिली. आणि मग मी 2:30 वाजता 1-1.5 तास तिथे रेस्ट केली आणि मग त्यानंतर निघाली. मी संध्याकाळी 7:30 वाजता नाशिक रोडला घरी पोहोचली आणि खूप सुंदर असा 105 किलोमीटरचा माझं सायकलिंग झालेली आहे. आणि 49,000 किलोमीटर कळसुबाईला आपण पूर्ण केलं हे मला कायम स्मरणात राहील. धन्यवाद. सांगाल मॅडम, बोला ना, 2 शब्द बोला. काय सांगाल प्रोडक्ट विषय? माझे सगळे हँड पेंटेड प्रॉडक्ट्स आहेत. नेव्हाऱ्यात किंवा गिफ्ट आर्टिकल्स म्हणून वापरता येतील. रांगोळ्या, फ्रीज मॅग्नेट्स, रोटीचे पॅकिंग करते मी लग्नासाठी वगैरे. अगदी म्हणजे 30-40 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत माझ्याकडे. माझ्या ब्रँडचं नाव इलिका आर्ट आहे. इन्स्टावरती पण आहे. नमस्कार. दर्शन झालेलं आहे आणि यात खूप प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. नमस्कार, मी नलिनी मधुकर, नाशिक सायकलिस्ट, योग शिक्षक, त्याचबरोबर ट्रेकर. आज नाशिक रोड मोटवाडी येथे कार्यालय जे आहे तिथे सक्षम महिला मंडळ यांनी खूप सुंदर असा उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. मेळावा भरलेला आहे आणि वेगवेगळे उद्योग आहे त्या करतात. त्याचे सर्व प्रोडक्ट्स इथे ठेवलेले आहेत आणि एकाच छताखाली वेगवेगळे हे प्रोडक्ट्स मिळत असल्यामुळे नाशिक रोडमधील ज्या महिला आहेत मोठ्या संख्येने येथे सहभागी झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर गंगापूर रोड येथील डॉक्टरसुद्धा आमच्यात सहभागी झालेले आहेत. आणि आमच्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष ज्या आहेत सुरेखाताई पेखळे यांनी हे सर्व खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आणि बोला सर, काय सांगाल तुम्ही? सक्षम मराठा महिला बहुउद्देशीय सेवा संस्था आणि ASGI हॉस्पिटल आम्ही मॅडमांनी जे काही प्रदर्शन इथं भरवलं आहे संस्थेच्या मार्फत इथं आलेल्या ग्राहकांसाठी आणि जे काही संस्थेचे अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने जे काही हॉस्पिटलचे प्रमोशनल कुपन्स आहेत ते आम्ही इथं डिस्ट्रीब्यूट करणार आहे आणि इथं आलेल्या ग्राहकांना आणि इथल्या महिलांना डोळ्याची तपासणी चांगली भेटेल या संदर्भात आम्ही सहकार्य करणार आहे. हॉस्पिटलचं नाव ASGI हॉस्पिटल, गंगापूर रोड, मयूर अलंकारच्या वरती, कॉस्को सेंटर. हॉस्पिटलचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7पर्यंत आहे. हॉस्पिटल रविवारीसुद्धा सुरू असतं. टोटल हॉस्पिटलमध्ये 4 डॉक्टर आहेत. तर एका छताखाली हॉस्पिटलमध्ये आपण कामिनी शैलेंद्र तनपुरे, जय सुधा. आज उत्सव हॉलमध्ये आज शेवटचा दिवस आहे आमच्या प्रदर्शनाचा. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. वेगवेगळे स्टॉल्स आहेत, साड्या, ड्रेस मटेरियल, वेगवेगळी ज्वेलरी आणि अतिशय वाजवी दरात आम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तरी आपण